शकलो नाही. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एवढेच. तिथे मला त्या आश्रमात एक संत भेटले, विचित्र स्वभावाचे. माझ्याकडे त्यांचे फोटो भी आहे. आज भी दरवाजा समोर माझ्या रूम मध्ये ते फोटो आहे. माझ्या समोर आता बोलताना दिसतो ते फोटो. त्यांचं नाव होतं स्वामी विशुद्धानंद गिरे. शुद्धानंद भी कोणी बोलत होते, कोणी विशुद्धानंद बोलत होते. त्यांच्याशी मला खूप पटले. त्यांचं शरीर पहाडी शरीर होतं, पहाडचे. माझं त्यांचं खूप जमलं. तर मला म्हणलं, इथे तुला भेटेल काय? हे आश्रम तुला अजून काही माहिती नाही. इथे उगेच तू राहशील, नंतर संस्कृतचे समज प्रकांड विद्वान बनशील, विद्वत्ता घेऊन आचार्य बनून, आचार्य मंडलेश्वर म्हणून तुला लोक गादीवर बसवतील. हे मला दिसतो तुझ्याबद्दल हे लोक जो काळजी घेतात त्याचा एकच उद्देश आहे की तुला येथील पुढचे मंडलेश्वरसाठी तयार करू इच्छित. कारण यांच्याकडे असं माणसं नाही आहे की जे इतर शिक्षण घेऊन आलेला आहे, मोठे घरात आहे किंवा ब्राह्मण कुलातून आलेला आहे. कनसन्यासी संप्रदायामध्ये ब्राह्मण कुलातून येणं अत्यंत एक विशेष गोष्ट आहे. कारण नाहीतर मंडलेश्वर होणं मुश्किल होतो, कारण त्यांना सर्वांना दीक्षा देणं लागतो. या सब दृष्टीने तुझ्याकडे हे लोक पाहू राहिले, हे माझं मत आहे. तू एक काम कर, तू इथे राह, पण मला जे काही योग विद्याच्या माहिती आहे ते मी तुला हळूहळू शिकवतो, तू करत जा. आता होऊन कोणी शिकवायला राजी झाला तर मी कसं काय नाही हो, ताबडतोब राजी झालो. त्यांनी सुरुवातीला काही अभ्यास करायला सांगितला. योग विद्या म्हणे हठयोग नाही, अंतरंग योग, बहिरंग नाही. तुम्हाला ठीक आहे, केलं सुरू. कोणाला माहिती नाही, विशुद्धानंदजी मला असं मार्गदर्शन करतोय, कोणाला माहिती नाही, विशेषानंद बी नाही, कोणाला बी माहिती नाही. परंतु त्यांनी जे काही वस्तू मला द्यायची सुरुवात केली आणि अत्यंत निष्ठेने मी ते सुरुवात केलं. एक दोन दिवस ते मला विचारायचे की हे केल्यानंतर तुला काय वाटले, काय तुझा अनुभव झाला, काय झालं. मी सांगत गेलो की मला असं दिसलं, असं वाचलं, असं झालं. ते खूप खुश व्हायचे. मला माझं आयुष्य गेलं याच्यामध्ये, तुला परमेश्वरचं फार कृपा आहे. अशा करता करता 1 महिना झाल्यानंतर मला त्यांनी स्पष्ट सांगितलं. एवढे स्पष्ट वक्ता स्वामी मिलना कठीण आहे की जे स्वीकार केले की हे बघ, मी माझा एवढे आयुष्यभरात जे काही कमवलं होतो
या साधनातील ते संपले. यापुढे तुला देण्यासारखा माझ्याकडे काहीच नाही. मी बोललो, काय बोलतोत आपण? म्हणलं हो, मी बरेच भारतात भ्रमण केलेलं आहे. याआधी नाशिकला होतो, महामंडलेश्वर अखंडानंदजी महाराजांच्याकडे, आणि तिथून आता इथे येऊन राहिलो. ते महादेवानंदगिरी महाराजांचे शिष्य. पण मी हे योगाचे जे काही अभ्यास शिकलो ते इतर लोकांकडून शिकलो, आणि शिकल्यानंतर मला आतापर्यंत वाटत होतं की इथे आम्ही खरोखरच काय मला भेटलेलं आहे. पण तू 1 महिना ते सब पुरा केला आणि अगदी तंतोतंत सर्व झाले. आता मात्र तू काहीतरी इतर ठिकाण बघ, उगेच आयुष्य खराब करू नये. आता मी चिंतेत पडलो की कुठे बघायचे, कोणाला बघायचे. मग मध्ये 1-2 दिवसासाठी ऋषिकेश जाऊन आलो. डिव्हाइन लाईफ सोसायटी मध्ये गेलो. तिथे देखील बरेच लोकांशी आजूबाजू भेटलो. पण शास्त्राचा अभ्यास करणारा पुष्कळ सापडले, पण अनुभूती झालेले माणसं बघायला भेटत नव्हतं. इथे परत मला एक अत्यंत चांगले माणसं भेटले, स्वामी चिदानंदजी महाराज. त्यांनी मला खूप प्रेमाने भेटले, माझ्याशी एकांतात बोलले आणि मला बोलले की तू जे मागतात ते आज इथे नाही आहे. स्पष्ट या शब्दात बोलले की जो मागतात, जो अनुभूतीचा, जो परम स्थितीचा प्रश्न मागतात तो इथे नाही आहे. इथे सोशल वर्क है, इथे शास्त्र है, इथे वेदांतचार्य होता येईल, इथे महामंडलेश्वर होता येईल, इथे प्रवचन करता येईल, इथे शास्त्रार्थ करता येईल, परंतु जो शेवटचा स्थिती है तो इथे कोणी आहे असं मला दिसत नाही. आता त्या मताशी स्वामी कृष्णानंदजी महाराज सुद्धा एकमत झाले. परंतु त्यांनी मला बोलले, एक काम कर, फक्त एक जण आहे तिथे, आणि जे डॉक्टर शिवानंद म्हणजे डिव्हाइन लाईफ सोसायटी ज्यांनी स्थापन केलेलं आहे, डॉक्टर शिवानंद शास्त्री, त्यांना ज्यांनी संन्यास दिले होते, हो त्यांचं नाम आठवण नाही येऊ राहिले, ते कैलाश आश्रम ऋषिकेशचे तेथील अत्यंत वृद्धावस्थात पोहोचलाय. तू फक्त त्यांच्याकडे जाऊ शकतो, आणि त्यांनी जर आता तुला काही मार्गदर्शन केला तरच तुझी इच्छा पूर्ण होईल, नाही तर इकडे पूर्ण करण्यासारखा कोणी नाही. मग त्यांनी माणसं दिले माझ्या बरोबर, आणि मी तिथे गेलो. ते महाराजांना भेटलो, प्रणाम केलो. अत्यंत वृद्ध अवस्था, 100च्या वर, कारण डॉक्टर शिवानंदांना त्यांनी संन्यास दिले होते. विचारलो, त्यांच्याशी बोललो माझ्या मनाची गोष्ट, पण ते मला म्हणाले, बेटा बहुत देर हो गया,
अब तो मुझे ही जाना है। अगर साल भर पहले भी आता था तो मैं अवश्य तेरे को मेरे में जो कुछ था वो दे के जाता था, क्योंकि इस जीवन के, ये त्यांचे शब्द है, ते महान पुरुषाचे शब्द है। इस जीवन में एक चीज ऐसे है कि इधर देने वाला हो तो लेने वाला नहीं होता, लेने वाला हो तो देने वाला नहीं है। तू आलास, आज मला फार आनंद झाला, पण तो आज समय नाही आहे, मी थकलो आणि माझ्या शरीरात जास्त दिवस नाही आहे, त्यासाठी तू काही इथे थांबू नये, काही उपयोग नाही। तू शुद्धानंदजीकडे जा आणि नंतर त्यांनाच सांग कुठेतरी पाठवायला। परत आलो हरिद्वारला, त्यांना सर्व काही सांगितलं। मग मात्र त्यांनी बोलले की यानंतर मी एकच ठिकाणी तुला पाठवू शकतो, ते म्हणजे गणेशपुरी। मी म्हणलं एकदम गणेशपुरी बंबईत? ते बोला बंबईत। गणेशपुरी बोलले नाही, पहिले पहिले बंबई। आणि बंबईला साधू? कारण आम्हाला तर माहिती आहे बंबई म्हणजे नुसतं पैसा। बरं नाही नाही, बंबईतून थोडं लांब गणेशपुरी आहे आणि तिथे भगवान नित्यानंद होते, त्यांच्या कृपा भेटलेले मुक्तानंद महाराज आहेत, तू त्यांच्याकडे जाय, मी चिठ्ठी देतो। मग त्यांनी एक चिठ्ठी 2 जणांकडे दिली, 2 चिठ्ठी। एक चिठ्ठी अखंडानंदजी महाराज महामंडलेश्वरजी त्यांचं नामी, आणि एक चिठ्ठी स्वामी प्रकाशनजी महाराज सप्तशृंगगडावरचे त्यांचं नामी। सप्तशृंगगडावरच्या महाराजांना त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही यांना घेऊन अखंडानंदजी महाराजांना भेटा आणि मग तिथून त्यांना गणेशपुरी पाठवायचे बंदोबस्त करा। योगायोग असा की ते पत्र दाखवल्यानंतर पहिला आम्ही नाशिक पोहोचलो। आता हरिद्वार सोडताना मात्र मी कोणाला नाकोलून सोडलो की हरिद्वारतून निघून जातो, आणि मी सांगितलं आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आणि नंतर येऊ। त्यावेळेस मग विशेषणजी कलकत्त्यात होते आणि ते नसताना त्या आश्रमाचं वातावरण काही मला बरोबर वाटत नव्हतं। म्हणून एक दिवस मी तिथून निघालो आणि मुंबई येऊन पोहोचलो। नाही, मुंबई आलो, नाशिक आलो, आम्ही तिथून बहुतेक नाशिक आलो। कारण ती गाडी बाहेर दिल्ली आलो आणि ती गाडी अगोदर नाशिकला उतरलो आणि तिथून महामंडलेश्वरजी महाराजांचा आश्रमाचा पत्ता घेऊन तिथे येऊन पोहोचलो। महाराजांना पत्र दाखवलं, पहिलं विचारलो की प्रकाशनजी महाराज आहेत का? म्हणे नाही, तो गडावर आहे, येतील। मग काय काम? तुम्ही मला असं आहे, शुद्धानंदजी महाराज पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की प्रकाशनजींना देऊन आपल्याकडे द्यायला आणि त्यांना सांगून ते प्रकाशनजी मुक्तानंद महाराज शिष्य आहे, तो मुक्तानंद महाराजांकडे पाठवायला। अखंडानंद महाराज अत्यंत प्रेमळ स्वभावांचे होते, असं महामंडलेश्वर मी कधी पाहिलं नाही। एवढे साधा सरळ, अत्यंत गोड बोलणारे, अत्यंत प्रेमाने सर्व साधूंची सेवा करणारे, महामंडलेश्वर पदावर असून देखील
कुठल्याही प्रकारचे अहंकार नसणारे असं माणसं आज विरल आहे. मग त्यांनी मला बोलले, यासाठी प्रकाशनजींच्या मध्यस्थीची काही गरज नाही, मीच तुला पत्र देऊन देतो. मला कोणाच्या नावात? मला मी पत्र देऊन देतो मुक्तानंद महाराजांना, आणि नंतर तिथे जेव्हा प्रकाशनजी भेटतील तेव्हा त्यांना भेटून घे. बघा नियतीचा नियम. मी सुरुवातीला जाणार होतो प्रकाशनजींकडे, परंतु अखेर जाऊन पोहोचलो अखंडानंदजी महाराजकडे. कारण अखंडानंदजी महाराजकडे जायचे कारण होतो की प्रकाशनजी महाराजकडे जाण्याचे रास्ता विचारणं आणि त्यांचा सल्ला घेण्यासाठी. पण अखंडानंदजी महाराज मला मीच लिहून देतो, तिथे जायचं की कारणच नाही. मग अखंडानंदजी महाराज एक सुंदर पत्र मला लिहून दिले मुक्तानंद महाराजांचे नावाने. मग नाशिकहून निघालो आणि डोळत गणेश्वरी पोहोचलो. मुक्तानंदजी महाराजांना जाऊन भेटलो, नमस्कार केलो. विचारले ते काय आहे, कुठून आलंस? आता मला